नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल। सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम। मी डॉक्टर प्रवीण शंकर बोर्डे, धम्मसेवक। आपण पाहत आहात अजिंठा बुद्ध विहार धाड यूट्यूब चॅनल। आणि आजचा सर्वात महत्त्वाचा विषय जो सर्वांना भेडसावून सोडतो तो म्हणजे दुःख। आज आम्ही ग्राम पानवडत खुर्द या गावी आलेलो आहोत। तर या गावी यायचं कारण विशेष असं की आमची या गावाची चळवळ बघता पूर्वाश्रमीचे 2 ते 3 महिन्या अगोदर तिथे खूप चांगला असा पौर्णिमेच्या संदर्भामध्ये कार्यक्रम व्हायचा, ज्यामध्ये या गावकरींच्या वतीने सर्व चिठ्ठीद्वारे पौर्णिमेच्या एक 15 दिवसा अगोदर चिठ्ठी काढायची आणि त्या चिठ्ठीच्या नुसार ते भोजनदान ठेवायचे। खूप अशी स्तुतिप्रिय त्यांचं हा कार्यक्रम चालू होता आणि येणारे सर्व पाहुणे किंवा नातेवाईकांना ते आवर्जून उपस्थित करायचे आणि गावाची आणि त्यांच्या वाडीवरील जी प्रथा होती ती खूप अशी प्रशंसनीय उल्लेखनीय होती। परंतु मध्यंतरी काळामध्ये इथला जो तरुण वर्ग आहे आणि जे होतकरू पिढीतील जे लोक आहेत, महिला आहेत, त्या काही कामानिमित्त इतके व्यस्त झालेले आहे की त्यांना धम्मापासून जी चळवळ चालू होती त्यांना थोडंफार कुठंतरी असा त्याला म्हटलं जाईल की ब्रेक लागला म्हणून। ठीक आहे, असो, या विषयावर आपण उद्या चर्चा करूया। बरेचशा जणांची इथे आलो आहे, तर प्रतिक्रिया घेऊया धम्माच्या संदर्भामध्ये। तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चळवळ आतापर्यंत आपण कुठपर्यंत केलेली याच्या विषयावर बऱ्याचशा उपासक उपासिकांचे, भीम सैनिकांचे उद्या मी मतं घेणार आहोत आणि ते उद्या तुम्हाला प्रसारण करणार आहोत। तत्पूर्वी आजचा मुख्य विषय आहे दुःख। तथागत भगवान गौतम बुद्धांनी 4 आर्य सत्य सांगितलेले आहे। तद्वत त्यापूर्वी सिद्धार्थ गौतमांना आपल्या दुःखाचं मूळ शोधण्यासाठी आपला संसार, राजपट ज्याला म्हटलं जाईल की ज्या राजपटापासून मुलाचा त्याग करावा लागला, जे राजवैभव होतं त्यांचं, त्या वैभवाचा त्याग करावा लागला। ते कशासाठी? तर दुःखाचं मूळ शोधण्यासाठी। आणि दुःखाचं मूळ शोधण्यासाठी सिद्धार्थ गौतमांसारखा प्रयत्न आजपर्यंत या पृथ्वी तलावरती कोणी केला नसेल। जसे की त्यांना ज्ञानप्राप्तीसाठी करावे लागलेले शोध म्हणजे ते विज्ञान, आणि ते विज्ञानाचे जनक असं म्हटलं जाऊ। हे 4 आर्य सत्य ज्याने जाणले ते दुःखापासून मुक्त झाले। ईर्ष्या, द्वेष, मोह, माया, अहंकार या ज्याच्यामध्ये उत्पन्न झालेले आहे त्यांना दुःख होणारच आहे। कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, तुम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये असो किंवा वैयक्तिक क्षेत्रामध्ये असो, नोकरीच्या क्षेत्रामध्ये असो किंवा इतर कोणत्याही क्षेत्रामध्ये असो, तुम्हाला प्रतिस्पर्धी मिळाला म्हणजे तुमच्या मनामध्ये उफाळणाऱ्या भावना ज्या आहेत त्या सदैव उफाळत्या राहतील आणि तुम्हाला ते दुःख होईल। तर त्या दुःखाचं मूळ नायनाट करण्यासाठी तुम्हाला भगवंतांनी, तथागतांनी दिलेल्या पंचशिलाचं आचरण करायचं आहे। पंचशिलाचं आचरण करताना आपण खरंच त्या शिलाचं काया वाचा मनाने आपण पालन करतो का? पालन केल्यानंतर आपण त्या इतर उपासक उपासिकांच्या प्रती तशी सद्भावना ठेवतो का? हे सर्वात महत्त्वाचा प्रश्न आपल्या सर्व उपासकांना पडतो का? कारण मी शील धारण केले आणि मी जर शिलाचं पालन न करता त्या शिलाचा भंग करतो तर ते शील फक्त लोकांना दाखवण्यासाठी योग्य आहे का? हा सर्वात प्रथम प्रश्न आपल्या बुद्धीला पडणार आहे। तद्वत पालन करताना काही अडचणी जर उद्भवल्या तर त्या आपण अडचणी सद्भावनेने, चांगल्या मनाने सोडवतो का? बरं, सोडवल्यानंतर आपण तसं वागतो का? आणि आपण वागल्यानंतर सर्वांवरती प्रतिक्रिया देतो का? असे बरेचसे विषय आहे की जे आपण
यावर चर्चा करायला जर बसलो तर खूप असा वेळ लागला, परंतु तथागत भगवान गौतम बुद्धांनी दिलेल्या 4 आर्य सत्याचं जर आपण पालन केलं तर खूप असं मोठं तुमच्या जीवनाला कलाटणी मिळेल. नमो बुद्धाय. जय हिंद. अजिंठा बुद्ध विहार धाग यूट्यूब चॅनल.